रंगपंचमी. रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा होतो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या या वसंत उत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी 5 दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंद उत्सव साजरा केला जातो. द्वापार युगामध्ये बालकृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यावर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाचा तडाखा कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्ययुगामध्ये संस्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा करीत असत. राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे. या दिवशी कृष्णासह राधेची पूजाही केली जाते. रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकाच्या अंगावर पाणी उडवण्याची रीत आहे. संपूर्ण भारतामध्ये रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. देशाच्या काही भागात या लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरातल्या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात. ब्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्वही आहे. हरियाणा भागात या दिवसाला दुलहंडी असे संबोधले जाते. दीर आणि नणंद यांच्यासह रंगाच्या खेळाचा आनंद घेण्याची पद्धती येथे प्रचलित आहे. मध्य प्रदेशात होळीच्या निमित्त गायल्या जाणाऱ्या गीतांना फाग असे म्हणतात. राधा कृष्ण, राम सीता, शंकर पार्वती या देवतांना उद्देशून रचलेली फाग गीते प्रसिद्ध आहेत. या गीतांची उत्पत्ती बुंदेलखंड येथे झाली असे मानले जाते. शिवमंदिरात जाऊन भाविक विशेष उत्सवी पूजा देवाला अर्पण करतात. सध्याच्या स्थितीमध्ये रासायनिक रंगाचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही अलीकडील काळात वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात. फुलांच्या पाकळ्या, मेहंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, बीट अशा नैसर्गिक पदार्थापासून रंग तयार केले जातात. या दिवशी श्रीकृष्णाने राधेवर रंग टाकला होता. त्या आठवणीमुळे रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाने राधा व इतर गोपिकांसमवेत रासलीला रचली होती आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याचा उत्सव साजरा केला होता. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी राक्षसी पुतणीचा वध बालकृष्णाने केला होता. या आनंदाप्रित्यर्थ सर्व गोकुळवासियांनी आनंदाने खुश होऊन नृत्य केले तसेच एकमेकाच्या अंगावर रंगाची उधळण केली. तेव्हापासून होळीच्या सणामध्ये रंगाचा उत्सव सुरू झाला. रंगपंचमीच्या दिवशी देवी देवता या दिवशी रंग खेळतात असे मानले जाते. त्यामुळे ही रंगपंचमी साजरी केली जाते. भगवान शंकरांनी जेव्हा कामदेवाला भस्म केले तेव्हा सर्वत्र देवलोकामध्ये उदासी पसरलेली होती. रती व इतर देवतांनी शंकराची प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकरांनी कामदेवाला जिवंत करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा सगळीकडे आनंद निर्माण झाला. त्यामुळे या दिवशी आनंदाने देवतांनी रंगाचा उत्सव साजरा केला असे मानले जाते. रंगपंचमीच्या दिवशी पवित्र मनाने पूर्ण श्रद्धेने जर देवी देवताचा पूजापाठ एखाद्या भक्तांनी केला तर या दिवशी देवी देवता आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः येतात अशी मान्यता आहे. तसेच व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील जर प्रखर दोष असतील तर ते नष्ट होतात. हे दोष पूजापाठ या दिवशी केल्यामुळे नष्ट होतात असे मानले जाते. या रंगपंचमीच्या दिवशी हवेमध्ये रंग अबीर उडवल्यामुळे व त्यांचे उधळण केल्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण होते व याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर, मस्तिष्कावर व जीवनावर पडतो. रंगपंचमीच्या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यामुळे आणि रंगाचा उत्सव साजरा केल्यामुळे लोकांचे वाईट कर्म आणि पाप नष्ट होते असे मानले जाते. रंगपंचमीचा दिवस हा सात्विक पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस धनदायक मानला जातो. जेव्हा भक्त प्रल्हादास राज्य मिळाले
तेव्हा लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या आनंदासाठी 5 दिवस उत्सव साजरा केला गेला. तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे. पंचमीची तिथी ही नागदेवतेची तिथी आहे असे मानले जाते. देवी देवता या दिवशी पृथ्वीवर येतात व रंगाची उधळण करतात असे मानले जाते. या उत्सवामध्ये लोकांमध्ये आपापसात आपुलकी निर्माण होते. तसेच हा दिवस वाईट शक्तीवर विजय मिळवल्याचा सुद्धा दिवस मानला जातो. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी रंगपंचमीचा दिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. येथे लोक एकमेकावर गुलालाची उधळण करतात. घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्ने तयार केली जातात. एकमेकांच्या घरी मित्र व नातेवाईकांना भोजनासाठी आमंत्रणे दिली जातात. लोक नृत्य, संगीत यांचा आनंद घेत रंगपंचमीचा उत्सव साजरा करतात. मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये रंगपंचमीच्या दिवशी गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली जाते. त्यास गेर असे म्हणतात. या रंगपंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई, गोड भात, तसेच बुंदीचे लाडू, मालपोवा इत्यादी पदार्थ घरामध्ये तयार केले जातात आणि त्यांचे सेवन केले जाते. अशा प्रकारे ही जर माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.